नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, आरोग्य विभागाच्या जॉईनिंग संदर्भात अपडेट असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आरोग्य भरतीच्या जॉईनिंग संदर्भात काय अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष। तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा 27/5/2024 रोजी या ठिकाणी नोंदणीकृत डाकेने या ठिकाणी विषय काय देण्यात आले बघा, सरळसेवा अधिपरिचारिका गट क संवर्गातील स्पर्धा परीक्षा 2023 अधिपरिचारिका या पदावर नियुक्तीने पदस्थापना। तर बघा हे जे काही नियुक्ती आदेश आहेत, ते नियुक्ती आदेश मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेले अधिपरिचारिका म्हणजेच ज्या अधिपरिचारिका या पदावर ज्या काही मुलींचं किंवा ज्या काही महिलांच्या या ठिकाणी नियुक्ती किंवा निवड झाली आहे, त्यांना या ठिकाणी ही जी काही नियुक्ती आदेश आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत। पाहू शकता बघा, उमेदवाराचं नाव देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। बघा, प्रियंका भुवड यांचं नाव आहे। ओपन प्रवर्गामधून यांचं जे काही नियुक्ती आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि नियुक्तीचे जे काही कुठे त्यांना नियुक्ती देण्यात आली ते देखील या ठिकाणी पत्ता वगैरे सगळं काही देण्यात आले आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर आपण पाहिलं तर बघा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आरोग्य विभाग या ठिकाणी हे जे काही नियुक्ती आदेश आहेत ते पाठवण्यात आले आहेत किंवा नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत या विद्यार्थ्यांना। अशाच पद्धतीने मित्रांनो, आरोग्य विभागाचे देखील अजून जर आपण पाहिलं तर काही पदे रिक्त आहेत, ते पदे त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधून भरली जाणार आहेत। वेटिंग लिस्ट अजून जाहीर झालेली नाही आहे। वेटिंग लिस्ट देखील जून महिन्यामध्ये तुमची येण्याची शक्यता आहे। जशीच वेटिंग लिस्ट जाहीर होईल तशीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।